पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला प्राचार्य मिलिंद गोडबोले यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे उपकुलसचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदवीचे 2, पदव्युत्तर पदवी प्राप्त 86 आणि PhDच्या 2 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी बोलताना डॉक्टर कळसकर यांनी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिकतेला फाटा देत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा द्यावी असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव जयंत पाटील, केंद्रीय चिकित्सा परिषद सदस्य सूर्यकिरण वाघ, उपप्राचार्य लक्ष्मीकांत पाटील, डॉक्टर के विशाला, उत्तम बंडे, प्रवतकुमार दास, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर आद्रा थोरात यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.